The word of God will prosper in any situation. देवाचं वचन कुठल्याही परिस्थितीमध्ये समृद्ध होईल. The word of God is truth. देवाचं वचन सत्य आहे. Every promise is truth. देवाने दिलेलं प्रत्येक अभिवचन सत्य आहे. Every statement of God is truth. देवाचं प्रत्येक विधान सत्य आहे. Amen. आमेन. And that's why we can have full confidence in God's word. आणि म्हणून देवाच्या शब्दावर आपल्याला संपूर्ण विश्वास ठेवता येऊ शकतो. That God has said it and He means it and He said it and it should happen. की देव बोललेला आहे, अर्थपूर्ण रीतीनं बोललेला आहे, देवच बोललेला आहे आणि ते घडणार आहे. Because Bible says the world itself is held by the word of God. कारण बायबल म्हणतं की संपूर्ण जगच देवाच्या शब्दावर उभं आहे. The word of God runs the world. देवाचा शब्द जग चालवत आहे. That's why Bible says, म्हणून बायबल म्हणतं in the beginning was the word. प्रारंभी शब्द होता. And the word was with God. शब्द देवासह होता. And the word was God. आणि शब्दच देव होता. Amen. हालेलुया. And that word became flesh. आणि त्या शब्दाने देह धारण केला. That word that was truth became flesh. जो शब्द सत्य होता तो देह धारण करून आला. And that's why म्हणून Jesus can never lie. येशू कधीही खोटं बोलू शकत नाहीत. If the word cannot lie, my Jesus also cannot lie. शब्द खोटं बोलत नाही तर माझे येशू सुद्धा खोटं बोलत नाही. That is how powerful God's word is. एवढा देवाचा शब्द सामर्थ्यवान आहे. God in fact said, देव उलटपक्षी म्हणालाय, I have magnified my word more than my name. माझ्या नावापेक्षाही जास्त माझ्या शब्दाला मी मोठं केलेलं. We can stake a whole life on the word of आणि God. आपण आपलं संपूर्ण जीवन त्या देवाच्या शब्दावर अवलंबून जगू शकतो. The word of God is spiritual. देवाचा शब्द आध्यात्मिक आहे, आत्मिक आहे. And so when you speak that spiritual word of God, आणि म्हणून हा आत्मिक किंवा आध्यात्मिक देवाचा शब्द जेव्हा तुम्ही बोलाल, things have to happen. गोष्टी घडल्याच पाहिजेत, होत कशा नाहीत. The word of God is very positive. कारण देवाचा शब्द फार सकारात्मक आहे. The word of God was there before the world was itself आणि there. जग निर्माण होण्या अगोदरपासून देवाचा शब्द होता आहे आणि राहील. And so today we are going to see the benefits that are involved in the word of तर God. देवाच्या शब्दामध्ये काय काय फायदे आहेत गुंतलेले ते आज आपण बघणार आहोत. First point, पहिला मुद्दा, be confident in His word. देवाच्या शब्दावर विश्वास ठेवा. Because कारण the word of God देवाचा शब्द is the only word एकच शब्द आहे. that lives. देवाचा शब्द एकमेव शब्द जो जिवंत शब्द आहे. The whole संपूर्ण creation submits to the word of God. संपूर्ण निर्मिती देवाच्या शब्दाच्या अधीन आहे. You don't need to search for God somewhere else. तुम्ही आणि कुठे देवाला शोधायची गरज नाही. You don't need to read about God in some other books. तुम्ही आणि कुठल्याही पुस्तकांमध्ये देवाविषयी वाचायची गरज नाही. The Bible is the revelation of God. बायबल देवाचं प्रगटीकरण आहे. The word of God is the Bible and that Bible is the revelation of God. देवाचा शब्द बायबल आहे आणि ते बायबल देवाचं प्रगटीकरण आहे. You cannot know God without coming from God. देवाकडून आल्याशिवाय तुला देव जाणता येणारच नाही. Jesus said, येशू बोलले, nobody has gone to heaven कोणी स्वर्गात गेलेलं नाही except the Son of Man who is from the bosom of the फक्त Father. मानवी पुत्र जो देवबापाच्या उरापासून आलाय. He came from the Father. तो बापापासून आला And so he knows the word आणि better than म्हणून anybody त्याला else. आपल्या कुणापेक्षाही जास्त चांगल्या रीतीनं तो शब्द माहित आहे. Jesus has been in heaven. कारण येशू स्वर्गात राहिलेले आहेत. He has come from heaven. येशू स्वर्गातून आलेत. He has come from God. येशू देवाकडनं आले And आणि he is कुठून नाही. God. आणि ते देवच आहेत. His word is more dependable. देवाचा शब्द जास्त अवलंबून राहण्याजोगा आहे. Let your confidence be on the basis of His word. तुझा विश्वास त्याच्या शब्दावर आधारभूत ठेव. देवाच्या शब्दावर काय शंका घेत आहे? And never place a limit on your life from now on. आणि कधी आजपासून आपल्या स्वतःच्या जीवनावर कुठलीही मर्यादा लागू पाडू नको. You are a child of God. तू देवाचा संतान आहे म्हणजे आहे ठरलेलं आहे. Second point, दुसरा मुद्दा, declare the word. देवाचा शब्द घोषित करा. Even in darkness, declare the word of God. अंधारातही देवाचा शब्द घोषित करा. In sickness, declare the word of God. आजारांमध्ये पण देवाचं वचन बोलत In राहा. poverty, declare the word of God. दारिद्र्यात पण देवाचं वचन बोलत राहा. Every time you declare the word of God, you are strengthening your imagination. ज्या दर वेळेला देवाचा शब्द तुम्ही घोषित कराल त्या दर वेळेला तुम्ही तुमच्या काल्पनिक जगाला अजून शक्तिमान करताय. And you get additional force. आणि एक जास्तीची भरीची शक्ती तुम्हाला मिळते. The word of God says, की देवाच्या शब्दात असं लिहिलंय, I shall not be sick. मी नाही आजारी पडणार. By stripes I am healed. कारण त्याला बसल्या फटक्यांमधून मला आरोग्य मिळालंय. Go on speaking the word of God. देवाचा शब्द बोलत Whether राहायचं. you see it prosper or not, go on speaking the word of ते God. घडून आलेलं दिसो न दिसो देवाचा शब्द बोलतच राहायचं.
God gave us a word, a ministry to the people. देवाने आपल्याला शब्द दिलाय, लोकांसाठीची सेवा दिली आहे. And those who hold the word of God will prosper. आणि जे देवाचा शब्द धरतील ते समृद्ध होतील. Amen. आमेन. Because my God's word will be true in all times. कारण माझ्या देवाचा शब्द सदोदित खराच राहणार आहे. That's why the scripture in Isaiah tells us आणि म्हणून यशायातलं शास्त्रवचन आपल्याला असं सांगतं that the word of God should prosper in your की life. देवाचं वचन तुझ्या जीवनामध्ये समृद्ध झालंच पाहिजे. There has to be a manifestation in our life. आणि आपल्या जीवनामध्ये देवाच्या शब्दाचं प्रदर्शन व्हायलाच पाहिजे की शब्दात लिहिलेलं माझ्या जीवनात खरं झालं असं व्हायलाच हवं. You cannot separate the word of God from God. देवाच्या शब्दाला तुम्ही देवापासून वेगळं करू शकत नाही. Word belongs to God, God belongs to the word. देवाचा शब्द देवाच्या मालकीचा आहे, शब्द देवाचा, देव शब्दाचा. Never allow the enemy to take over your life. कधी शत्रूला तुझ्या जीवनाचा ताबा घ्यायची परवानगी देऊ नको. एवढा ढिल्ला काय पडतो की Get शत्रू up and declare your rights in the name of Jesus. उठ आणि तुझे सगळे हक्क येशूंच्या नावात घोषित कर. जे माझं आहे ते माझं आहे, देव मला देणार आहे. Stare in that situation boldly हो, त्या परिस्थितीला असं डोळे वटारून बघायचं and speak the word of आणि God. धाडसाने देवाचं वचन बोलायचं त्या परिस्थितीला. Amen. आमेन. Third point. तिसरा मुद्दा, Fear not, only believe the word. भिऊ नको, फक्त देवाच्या शब्दावर विश्वास ठेव. You know, so many things that are happening around us is causing fear. तुम्हाला माहिती आहे आपल्या अवतीभोवती ज्या बऱ्याच गोष्टी होत आहेत त्यातनं माणसांना भीती वाटायला लागली आहे. Some people are very scared. काही लोक फार घाबरलेली असतात. Say, but such kind of life is inconsistent if you are having Christ with you. पण अशा पद्धतीचं जीवन ख्रिस्तच आपल्यामध्ये आहे तर बरोबर नाही. How can a person carrying the Creator be afraid of the creation? एखादा व्यक्ती निर्माणकर्त्याला घेऊन फिरतो, तो निर्मितीला घाबरेल का? See अरे, God coming in निर्माणकर्त्याला- you. What a देव- great thing. देव तुझ्यात आला. या एका वाक्यावर मनन कर. हे वाक्य किती मोठं आहे. तो Just तेव्हा imagine, the world does not know what will happen after death. कल्पना करा, जगाला मात्र काही माहित नाहीये की मृत्यूनंतर काय होणार आहे. But Jesus said, पण येशू म्हणाले, my children will be sleeping in the Lord. माझी मुलं प्रभूत झोपणार आहेत. That means for us, death is like sleeping. याचा अर्थ मरण आपल्यासाठी झोपण्यासारखं आहे. For 30 years, 30 वर्ष झाली I've been placing my hand on every sick person, माझा germ हात- infested person, bacteria infested person. माझा हात आज 30 वर्ष झाली सगळ्या आजारांनी भरलेल्या पीडित लोकांवरती मी ठेवतो. त्यांना काय बॅक्टेरिया असो, इन्फेक्शन असो, काय असो, This hand has placed. हा हात On मी that. सगळ्यांवर ठेवलाय. And this hand is covered by the blood of आणि Jesus. हा हात येशूंच्या रक्तामध्ये कव्हर आहे. प्रभु यहोवा इसमें है, Nothing will आजकल happen. उसका डेरा है, मेरे साथ रहता है, मेरे साथ घूमता है. This is the reality. आणि ही वास्तविकता आहे. Fourth point. चौथा मुद्दा, The word of God is bigger than your circumstance. देवाचा शब्द तुमच्या परिस्थितीपेक्षा मोठा आहे. The Bible says, by his stripes we are healed. बायबल म्हणतं त्याला फटके बसले त्यातून आपण बरे So झालो. call yourself a healed person. तर स्वतःला आरोग्यवान माणूस म्हणा. Don't call yourself a sick person. स्वतःला आजारी माणूस म्हणू नका. म्हणा मी आरोग्यवान आहे. Because God wants you to call yourself to be a healed कारण person. देवाची इच्छा आहे की तुम्ही स्वतःला आरोग्यवान म्हणून हाक मारायची. Bible says God has prospered the work of your hands. बायबल म्हणतं देवाने तुझ्या हातच्या कृत्यांना समृद्ध केलंय. Do you accept that the work of your hands are prospering? तू स्वीकारतोयस का हे वाक्य की माझ्या हातचं कृत्य समृद्ध होतंय, होणार आहे. Say, situation will change. परिस्थिती बदलेल. God's word will not. परिस्थिती बदलत राहते बेटा, पण देवाचा शब्द कधी बदलणार नाही. Jesus Christ the same yesterday, today and forever. येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखेच आहेत असं वचन आहे ना. Fifth point. पाचवा मुद्दा, Your words reveal you. तुझे शब्द सांगतात तू कोण आहेस. And as a Christian, आणि ख्रिश्चन या नात्याने you ought to always examine your life. तुम्ही नेहमी स्वतःच्या जीवनाचं परीक्षण करा. Because your words will locate you. कारण तुझे शब्द तुला शोधून Your काढतील. words will promote you. तुझे शब्द तुला शोधतील. Your तुझे शब्द words will bring blessings to you. तुझे शब्द तुला शोधतील, तुला बढती देतील, तुला आशीर्वाद देतील. You are the character of your words. तू तुझ्या शब्दांचं व्यक्तिमत्व आहेस. Your words make your character. तुझा शब्द तुझं चारित्र्य, तुझं व्यक्तिमत्व घडवतील. Because कारण- from the abundance of the heart, a man speaks. हृदयाच्या भरपुरीतनं माणसाचं तोंड बोलतं. So what is there in your heart is very important. तर पहिलं हे सांगा तुमच्या हृदयात काय आहे ते फार Stuff महत्त्वाचं it आहे. up with the word of God. हृदय देवाच्या शब्दांनी भरा. Sixth point. 6वा मुद्दा, Your word carries
power. तुमच्या शब्दांमध्ये सामर्थ्य आहे. You are a power carrier. तुम्ही सामर्थ्य घेऊन फिरणारे लोक आहात. Your words should carry power. तुमच्या शब्दात सामर्थ्य असायला हवंय. You say and it has to happen. म्हणजे तुम्ही बोललात आणि झालं असं पाहिजे. Your word should be spoken in season. तुझे शब्द त्या ऋतूत तसे बोलले गेले पाहिजे. It should be spoken with grace. तो शब्द कृपेनं बोलायचा. Then they will produce power. ग्रेसफुली टॉक, त्यातनं इतकं फळ आणि सामर्थ्य येईल ना. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.